बायचं या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन दोन्ही संघाच्या वतीनं पाहायला मिळेल। तर दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। आज प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या मॅच मध्ये काय निकाल असेल या मॅचचा। एकीकडे आपण पाहतोय भाईजान कोलगाव संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। अरबाज आणि भाईजान। अरबाज 6 सेकंडवरती गोलंदाज तयार। इथे पहिलं षटक पॉवर प्लेचं रितेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती। वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी डीप राहिला आणि अरबाज शेखला बीट करत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती। पॉवर सर्कलचं हे षटक 3 षटकांचं सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो। ऑन साइड मध्ये 2 फिल्डर तैनात केले गेलेत। खरं तर एक फिल्डर आहे ऑन साइडला मिड विकेट मध्ये, ऑफ साइड मध्ये एक लॉंग ऑफ, हे 2 फिल्डर फक्त। हा चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल घेतली फक्त आणि सिंगलने अकाउंट ओपन केलं टीमचं आणि स्वतःचं। अर्थात अरबाज शेखनं एक धावेनं खातं खुलं केलंय। धावसंख्या 1 पॉवर सर्कलचं पहिलं षटक। पुन्हा एकदा रितेश। बॉल चांगला आहे, फटकाही चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत डीप मध्ये। जोपर्यंत चेंडू उचलून फेक करते तोपर्यंत दुसरी धाव फार वेगानं कंप्लीट केली। 2 धावेने संघ पोहोचलाय तो 3 या धावसंख्येवरती। सेकंडवरती तुम्ही भाईजानला पाहतायत, करत त्यांच्या नावाडच हा संघ मैदानामध्ये उतरले। भाईजान कुलगाव हा संघ सध्या पाहायला मिळतोय। 3 षटकांची लढत आहे, त्यामुळे किमान 35-40 पर्यंत टार्गेट सेट करावं लागेल। चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये फेकलाय। अपील स्ट्रॉंग, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, कारण बॉल पडल्यानंतर कदाचित लेग स्टंप मिस करणार होता हे पंचांनी देखील सांगितलं। कारण लेग बिफोरचं अपील केल्यानंतर पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागतात, लेंथ, लाईन आणि हाईट पॅटर्न। एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो आणि चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट पॅटर्न आता उंची किती आहे। आताचा चेंडू लाईन मिस करत होता, अर्थात लेग स्टंपच्या बाहेर जाणारा होता, त्यामुळे पंचांनी नोट आउट घोषित केलं आणि एक सिंगल आली लेग बायच्या स्वरूपामध्ये। टीम टोटल सध्या आपण पाहिली तर 4 या धावसंख्येमध्ये। टोटल आपण पाहिली तर या ठिकाणी धावसंख्या 4 वरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय, पूर्णपणे खाली राहिला आणि फलंदाज मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये होते। डॉट बॉलची समाप्ती। प्रेशर टाकलाय खरं तर यावेळेस गोलंदाजी करताना रितेशनं 5 चेंडू फेकले, 3च धावा फक्त त्यांना खर्च केल्यात एक लेग बाय स्वरूपामध्ये। अशा प्रकारे एकूण 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात आणि आता शेवटचा अंतिम चेंडू असेल। सेकंडवरती अरबाज शेख। पोटबाचा वापर केलाय, पाठीमागे सिंगल घेतली अगदी वेगानं, सिंगल बरोबर ओव्हरची समाप्ती। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त। धावसंख्या इथे बॅटिंग करत असताना मैदानावरती शिरगाव ए विरुद्ध खरं तर भाईजान कुलगाव संघ बिनगडीबाद 5 धावा। समाप्तीनंतर एक चांगलं षटक फेकलं खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये।
सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज झाला या ठिकाणी रितू एडम. खरं तर ओव्हर नंबर सेकंड पॉवर प्ले समाप्त झालेत. फक्त 3 षटकांची लढत, त्यामुळे येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण चढवावं लागेल. अरबाज शेख सेकंडवरती. पहिला बॉल धमाका, पहिला बॉल वरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड आणि ठोकलाय षटकार. षटकार टोकलाय अरबाज शेखनं मैदानावरती. पहिला बॉल वरती स्वागत केलं गोलंदाज रितूचं. पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉल वरती सिंगल घेतली. थोडंसं पंबलिंग क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि त्याच्यामुळे 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झालं. एका जागी 2 धावा आल्या आणि सगळ्यात महत्वाचं जी स्ट्राईक येते आता पूर्ण अरबाज शेखच्या खात्यामध्ये होणार करता 2 धावा आल्या. धाबा संख्या 2 ने पुढे. धाबा फलकावरती 13 धाबा लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 धाबा. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये 8 धाबा आल्यात. चांगलं षटक पहिलं पाहायला मिळालं, परंतु ऋतुपती आक्रमण केलं आणि आता समोर अरबाज शेख पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अरबाज शेख 10 मध्ये खेळतोय. दुसरीकडे बायजान 2 वरती खेळतोय. चांगला चेंडू पॅडावरती होता. पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न. त्या ठिकाणी पायचे रनआउटची संधी आणि काढू धावचित. बायजान बॅक टू द डगआउट. एक खेळाडू धावचित. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तन्वीर आलाय, परंतु इथे बॉल हवेत. अरबाज शेखची विकेट. अगोदर रनआउट मध्ये भाईजान बाद झाला आणि यावेळी अरबाज शेख बॅक टू द डगआउट. मोठा धक्का मैदानावरती भाईजान कुलगाव संघाला. एका बॉल पहिला बॉल वरती षटकार ठोकला. त्याच खेळाडूला यावेळी 4थ्या बॉल वरती शांत केलं. अर्थात अरबाज शेख बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अरमान आलाय. अरमान, दुसरीकडे तन्वीर, हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु आल्या आल्या प्रहार. आईये स्वागत आहे. मिड विकेटच्या डोक्यावरनं अरमाननं ठोकलाय षटकार. अरमाननं देखील आल्या आल्या प्रहार केला आणि त्यानं देखील आपल्या डाबाला सुरुवात करताना षटकार टोकलं. तर त्याला माहिती आहे की हा सामना फक्त 3 षटकांचा आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आक्रमकता सिद्ध करावी लागेल आणि सध्या धावसंख्या 20 वरती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू ओव्हर नंबर सेकंड मध्ये. चेंडूची लेंथ आता चेक केली जाते आणि अगदी परफेक्ट चेंडू व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली.
षटक तुम्ही पाहणार पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत 10.00 ची सरासरी गाठत असताना भाईजान कोलगाव संघाने केल्या 2 गडी बाद 20 धावा. तर येणारा अंतिम षटक आता असेल त्या अंतिम षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाणार शिरगाव ए संघाच्या समोर. आदित्य पाटील शेवटचं अंतिम षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जाणार. चला पंच सामना सुरू करा. बॅट्समन तुम्ही पाहतायत अरमान आणि दुसरीकडे तन्वीर हे 2 बॅट्समन आहेत. सध्या स्ट्रायकरवरती तन्वीरला तुम्ही पाहतायत. तन्वीरकडनं अपेक्षा भरपूर आहेत कारण आतापर्यंत त्यानं एकही बॉल खेळला नाही परंतु पहिल्यांदा तो स्ट्रायकरवरती आहे. दुसरीकडे आपण पाहतो अरमान ज्याने 2 चेंडूमध्ये 6 धावेचं योगदान दिलंय तो अरमान 9 स्ट्राइक एंड मध्ये. परंतु गोलंदाज आदित्य पाटील येतो बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल चांगला वेगवान पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती झाली. कमी षटकांचा सामना त्यामुळे एक डॉट चेंडू किती किमतीचा आहे किती मूल्य आहे त्यामुळे येणारा प्रत्येक बॉल तुम्हाला त्याचा संघर्ष करावा लागेल. धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता शेवटचं अंतिम फेकलं जात आहे आदित्यच्या माध्यमातून. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. एक सिंगल घेणार. सिंगल घेऊन स्ट्राईक फक्त रोटेट केली कारण अरमान शेखला स्ट्रायकरवरती आणणं फार महत्वाचं होतं आणि त्यामुळे त्याने एक सिंगल घेतली. दुसऱ्या बॉलवरती धावसंख्या 21 21 धावा. धावसंख्या 21 21 धावा तुम्ही पाहतायत. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असताना अजून एक चांगला बॉल व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला जातो वारंवार आणि सक्सेसफुल गोलंदाजी. आदित्य पाटीलचं कौतुक झालं पाहिजे. खरे तर आतापर्यंत त्यानं बॉल फेकले त्या ठिकाणी 3 चेंडूमध्ये त्यानं अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. टोटल यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी सिंगलच्या जागी 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 रन्स तुम्ही स्कोरबोर्ड होती पाहतात. 23 धावा. आदित्यच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चार चेंडूमध्ये आदित्यनं फक्त 3 धावा दिल्यात. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं अंतिम डेट ओव्हर तुम्ही पाहता. खरं तर या ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. बॉल चांगला मिड विकेटला चाललाय फार वेगानं. अगदी 2 फिल्डर पाठीमागे धावतायत. रन्स तर मिळणार 2 पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न आहे की नाही हे पाहायचं आणि ही तिसरी धाव घेत असताना काढू धावचीत. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. घेत असताना काढू धावचीत झाला. खरं तर तन्वीर बाद झालाय. धावसंख्या 23 रन्स. एकूण धावसंख्या 25 धावा तुम्ही पाहतायत. या बॉलवरती 2 धावा आल्या. तिसरीसाठी तो धावत होता रनआउट झाला आणि धावसंख्या तुम्ही पाहता 25. 3 गडी बाद 25. आता शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम चेंडू फेकला जाईल. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल टार्गेट सेट होणार. कुलगाव विरुद्ध तुम्ही शिरगाव अशी लढत पाहताय. चांगला चेंडू पुन्हा एकदा रन्स घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इकडे धावचीत होणार अजून एक खेळाडू आणि खरं तर या बॉलवरती कुठल्याही प्रकारची रन्स नाही आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालं. पहिलं सत्र. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना भाईजान कुलगाव संघाने केल्यात 18 चेंडूमध्ये 25 आणि आता 26 धावेचं छोटंसं टार्गेट शिरगाव ए संघाच्या समोर असेल. क्रिकेटमध्ये छोटं आणि मोठं असं काहीच नसतं. फक्त येणाऱ्या मॅचमध्ये आता धाबा कशा डिफेन्स करायचा हे कुलगाव संघाला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देऊ कारण ही मॅच देखील तेवढी महत्वाची आहे. डू अँड डाय जिंका किंवा मरा. जिंकलात तर जुवेलीकर चषकातला एक तरी ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे ही लढत दोन्ही टीमसाठी फार महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघ सहजासहजी मैदानाच्या आतमध्ये हार मानणार नाहीयेत. पाहायचंय 26 धावा कशा प्रकारे चेस होतील की त्यांना रोख लावली जाईल. ऐकूया पुन्हा एकदा
आमचे मित्र रोशन संते यांचा बाज. हॅलो चला विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 26 या मॅचमध्ये शिरगाव ए या संघाला, भाईजान 11 कुलगाव आणि शिरगाव ए या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. चला विनंती आहे भाईजान फिल्डिंग लावून घ्या आपण. निसारभाई शेख यांचा हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे, जिथे बनवायच्या धावा 26 या सामन्यामध्ये शिरगाव ए या टीमला क्वालिफाईंग मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल? पहिल्या रात्री आपण पाहिलं चौटा हिरवा मानकोली भिवंडी तालुक्यातील संघ दाखल झालाय, तो म्हणजेच सुपर 6 मध्ये. आणि कालच्या रात्रीमध्ये जान तराजा बदलापूर हा संघ दाखल झालाय सुपर 6 मध्ये. आणि तिसरा संघ कोणता असेल त्यासाठी हा सामना सुरू आहे. भाईजान 11 कुलगाव आणि शिरगाव ए या दोन टीममध्ये बनवायच्या धावा सत्संग शिरगाव ए या टीमला 26. साठी तुम्हाला नक्कीच या चुका टाळाव्या लागतील. अवांतर धावांवरती रोख लावावी लागेल. या सामन्यामध्ये जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे आणि इथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती फक्त आणि फक्त एक.
धावसंख्या आहे 1. आणि यस फिंगर फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. प्रणव बॅक टू द पविलियन. पुन्हा एकदा अपयशी ठरलाय या सलगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये आणि 0वरती माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. विकेट मिळवली आहे गोलंदाज तन्वीरने. न्यू बॅट्समन मंदार येत आहेत. 26 धाव बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये. सत्संग शिरगाव ए या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. अपील करतायत. अपील उचलून धरले पंचांनी. LBW स्वरूपात फलंदाज झाले बाद लागतोय. हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या शिरगाव ए या टीमला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. ॲब्सोल्युटली प्लम LBW च्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. थँक्यू सो मच. तन्वीरने या मॅचमध्ये कमबॅक करून दिलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तन्वीर. न्यू बॅट्समन रितेश शिंदे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय दमदार चौकार. तो मॅच धावसंख्या 4ने पुढे जाईल. 5. 14 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची अजूनही गरज. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 5 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च करतोय गोलंदाज तन्वीर आणि 2 महत्त्वाचे विकेट देखील मिळवलेत या षटकामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. या विस्फटका चांगला आहे. मिड ऑफ चोरून लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिरगाव ए या टीमची 2 बाद 9. बनवायचे धावा 26. 3 षटकांमध्ये 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. सो मच. खूप चांगली बॅटिंग करतोय रितेश शिंदे या मॅचमध्ये. 2 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते. त्यानंतर 2 चौकार देखील लगावलेत रितेश शिंदेने. 12 चेंडू बनवायच्या धावा 17 या सामन्यामध्ये. सलगच्या 3 षटकारांसाठी नक्कीच प्रितेश मालुसरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. शिरगाव ए या टीमसाठी सुवर्ण संधी. तेजस
ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू तेजससाठी शफल झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. अकरा चेंडू आणि 17 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 17ची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. तेजस बॅक टू द पविलियन. 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17. थँक्यू सो मच. 10 चेंडू बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. आकाश. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे शिरगाव ए या टीमची. 10 चेंडू आणि अजूनही 17ची गरज आहे. रितेश शिंदे. रितेश शिंदे आहेत फलंदाजी. त्याने या संपूर्ण रात्रीमध्ये खूप चांगली केली. 2 चौकार देखील लगावलेत या सामन्यामध्ये. त्याला साथ देण्यासाठी आलाय नवीन फलंदाज आकाश. अरबाज बी चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू आहे बॅटच्या आतली कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धाव धावफलकावरती. 9 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16. चेसिंग कंपल्सरी आहे. हे षटक फार महत्त्वाचं आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अरबाज बी करतायत कारण की चेंडू शिल्लक आहेत 9. धावांची गरज आहे या मॅचमध्ये 16. पुन्हा एकदा ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट आर्म बॉल केला. डीपमध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. अरबाज बी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय कारण की 12 चेंडू बनवायचे होते धावा 17 आणि आता मात्र इक्वेशन आहे, समीकरण आहे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये लॉफ्टेड हिट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खराब फिल्डिंग, जणू का या फटकेचे चटके लागलेत. सीमा पार. हा येतोय चौकार. क्या बात आहे. रॉकेट लॉन्च झालाय. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. अपील करतायत आणि अपील फेटाळली. येतो डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11. या मॅच मध्ये वापसी झाली आहे कारण की अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज अरबाज बीने आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय भाईजान 11 कुलगाव या टीमला.
सामना बिग फाइट मॅच रंगते. काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की हा बक्षीस पात्र सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी शुभेच्छा. यश येतोय. गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. यावीस क्या बात आहे. हुक करतायत, पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक यू सो मच. आकाश आणि रितेशने या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 ची गरज. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू डायव्हर्ट झालाय आणि चेंडूने दिली हुलकावणी सीमा रेषेच्या बाहेर. 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. चेंडूने हुलकावणी दिली आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर सलगचा येतोय. हा दुसरा चौकार आणि या मॅच मध्ये समीकरण सोपं झालंय, कारण की 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 3. चार चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. आकाश खूप चांगली बॅटिंग करतोय याही मॅच मध्ये. शॉर्ट आर्म पुल केल्या टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. आता मात्र चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते 1 धाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 2 धावा दूर आहे विजयापासून. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. रितेश शिंदे ऑन स्ट्राइक. अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहे, वेल फिनिशर आहे. बघूया सामना जिंकून देतोय का शिरगाव या टीमला, कारण की 3 चेंडू शिल्लक, 2 ची गरज सामना जिंकण्यासाठी. मिस टायमिंग. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 1 धावी कंपल्सरी बनवावीच लागेल, कारण की नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे कंपल्सरी 1 धाव बनवावीच लागेल. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कुणालजी डायरे, त्यानंतर आदित्यजी कडव, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन प्रीतमजी मस्कर, तेजसजी मस्कर, सुरत धुळे, ही संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. टाळ्या होत आहेत डगआउट मधून आणि स्ट्रेट ड्राइव्ह
सीमारेषेच्या बाहेर हा विजयाचा चौकार येतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय सत्संग शिरगाव ए या संघाने आणि शिरगाव ए संघ दाखल होतोय जोवी लिकर चषकाच्या सुपर 6 मध्ये. अभिनंदन.